विद्यार्थी मित्रांनो, आज मी मॅथ्स पार्ट 2 चा फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशनचा पेपर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। याच्यात क्वेश्चन पण आहेत आणि आन्सर पण आहेत। तर MCQ चा फर्स्ट क्वेश्चन आहे, टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज। तर याचा आन्सर आहे 2 सेंटीमीटर, ऑप्शन आहे ए। आपला सेकंड क्वेश्चन आहे, in triangle ABC B dash D dash C and BD is equal to 13 centimeter, BC is equal to 20 centimeter, then area of triangle ABD upon area of triangle ADC। याचं आन्सर आहे 13/7 आणि ऑप्शन आहे डी। थर्ड क्वेश्चन आहे, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कन्स्टिट्यूट अ पायथागोरियन ट्रिपलेट। याचं आन्सर आहे 15/08/17 आणि ऑप्शन आहे बी। फोर्थ क्वेश्चन आहे आपला, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजंट ऑफ देम कॅन बी ड्रॉ। तर याचा आन्सर आहे 3 आणि ऑप्शन आहे सी। बऱ्याच यूट्यूबरवर याचा आन्सर 2 दिलेला आहे, पण ते रॉंग आहे। तुम्ही गुगल सर्च करा, याचा आन्सर 3 येईल। तर फर्स्ट क्वेश्चनमधला आता आपला बी क्वेश्चन चालू झाला। त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन, ट्रँगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री इफ PR स्क्वेअर इज इक्वल टू 25, PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16, देन QR। आपल्याला QR फाइंड करायचा आहे। आता आपण इथं रफ डायग्राम ड्रॉ केलेली, PQR हा ट्रँगल आहे। मग याच्यातला QR 90 डिग्रीचा दिला, अँगल PQR आपण 90 डिग्रीचा सांगितला आणि त्याच्यामुळं आपण इथं पायथागोरसचं फॉर्म्युला यूज करू शकतो। तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, तर पायथागोरसचा फॉर्म्युला काय आहे, PR स्क्वेअर इज इक्वल टू RQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर। मग PR स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली, तर ऑलरेडी तिथं स्क्वेअर करून दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट 25 रिप्लेस करायचा। PQ आपल्याला फाइंड करायचा आहे। PQ स्क्वेअरची व्हॅल्यू रिप्लेस काय होणार, 16। आता हा 16 राईट साईडचा लेफ्ट साईडला जर गेला तर मायनस होणार, म्हणून या स्टेपमध्ये आन्सर काय आलं, RQ स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16। आता 25 मायनस 16 आन्सर आलं 9। आता आपल्याला RQ पाहिजे, हा स्क्वेअर नाही पाहिजे। तर लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर याचं लेफ्ट साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर हा स्क्वेअर निघून जाईल आणि 9चं स्क्वेअर रूट काय आलं, 3 आलं। तर सेकंड क्वेश्चन, आता आपला सेकंड क्वेश्चन आहे बी मधला सेकंड क्वेश्चन, इन अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल ABCD द मेजर ऑफ अँगल C इज ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A, फाइंड द मेजर ऑफ अँगल A। तर आपण इन ट्रँगल ABCD इज सायक्लिक, म्हणजे हा क्वाड्रिलेटरल आपण रफ डायग्राम काढला, ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल ड्रॉ केलेला आहे। फिनिश करायचा। आता तुम्ही काय करा माहिती का, इथून परत बोला, चालतं। आता आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यातला बी मधला सेकंड क्वेश्चन चालू आहे, इन अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल ABCD द मेजर ऑफ अँगल C इज ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A, फाइंड द मेजर ऑफ अँगल A। तर आपण हा रफ डायग्राम ड्रॉ केला, ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे। मग आन्सरमध्ये काय लिहिलं, क्वाड्रिलेटरल ABCD सायक्लिक। सपोज मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू x मानला, मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 2x मानला, कारण आपल्याला अकॉर्डिंग टू कंडिशन क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की C हा Aच्या डबल आहे, म्हणून याचं आन्सर काय लिहिलं आपण, 2x। मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 180। रिझन काय आपलं, सायक्लिक क्वाड्रिलेटरल थिअरम। आता Aला रिप्लेस काय झाला x, Cला रिप्लेस काय झाला 2x आणि इज इक्वल टू 180, x प्लस 2x इज इक्वल टू 3x इज इक्वल टू 180। नेक्स्ट स्टेपला हा 3 आपला राईट साईडला जाऊन डिवाईड होणार आहे। मग हा x इज इक्वल टू काय आला, 180 डिवाइड बाय 3। आता 3नी जर 180ला डिवाईड केलं तर आन्सर काय येतं, 60। आन्सर काय आला आपलं 60। देअरफॉर मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू आपण x मानला होता आणि x इज इक्वल टू आन्सर आलं 60। मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू आपण 2x मानला होता, इज इक्वल टू
2 इंटू 60 इज इक्वल टू 120. आता आपला थर्ड क्वेश्चन चालू झाला. या थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 16, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 25, देन पी क्यू अपॉन ए बी हा रेशो फाईंड करायचा आहे. मग एरिया याचा ॲन्सरमध्ये आपण काय केलं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर. का, कारण रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर आता पी क्यू आरचा एरिया आपल्याला दिलेला आहे म्हणून त्याच्या जागी आपण 25 लिहिलं. ए बी सीचा एरिया दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, त्याच्या जागी आपण 16 लिहिलं. पी क्यू स्क्वेअर आपल्याला माहीत नाही, ए बी स्क्वेअर आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला पी क्यू अपॉन ए बी हा पाहिजे, आपल्याला हा स्क्वेअर नाही पाहिजे. तर आपण काय केलं, लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. त्याच्यामुळं पी क्यू याचं स्क्वेअर रूट घेतल्यामुळं पी क्यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं पी क्यू आणि ए बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं ए बी इज इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 16चं स्क्वेअर रूट 4. नंतर फोर्थ क्वेश्चन बघा, मेजर ऑफ मायनर आर्क इज 110, फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. तर आपल्याला मायनर आर्कचं मेजर दिलेलं आहे 110. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडं मेजर ऑफ मेजर आर्क, टोटल सर्कलचं मेजर असतं 360, त्याच्यातून आपण 110 हा मायनर आर्क मायनस केला तर आपल्याला ॲन्सर मिळालं मेजर आर्क, म्हणजेच मेजर आर्कचं मेजर आहे 250. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपला, त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर याच्यात आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट आर एस इज बायसेक्टर ऑफ अँगल पी आर क्यू. इफ पी आर इज इक्वल टू 15, पी आर क्यू इज इक्वल टू 20, पी एस इज इक्वल टू 12, देन एस क्यू फाईंड करायचं आपल्याला. सोल्युशन बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट आर एस इज बायसेक्टर. हा आर एस काय आहे, बायसेक्टर आहे ऑफ अँगल पी आर क्यू, या पी आर क्यू या अँगलचा बायसेक्टर आहे. तर मग अँगल बायसेक्टर थिअरमचा फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. मग अँगल बायसेक्टरचा फॉर्म्युला कुठला, तर पी आर अपॉन आर क्यू इज इक्वल टू पी एस अपॉन एस क्यू, म्हणजे पी आर अपॉन आर क्यू इज इक्वल टू पी एस अपॉन एस क्यू. मग पी आर आपल्याला दिलेला आहे इक्वेशनमध्ये 15, आर क्यू पण दिलेला आहे आपल्याला 20, नंतर पी एस पण दिलेला आहे 12, एस क्यू आपल्याला माहीत नाही. तर आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, एस क्यू इंटू काय येणार 15 आणि 20 इंटू 12. मग हा 15 काय होणार, या लेफ्ट साईडचा राईट साईडला गेल्यावर इंटू झाला, ते डिवाईड झाला, म्हणून 20 इंटू 12 अपॉन 15. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर एस क्यूचं ॲन्सर काय येतं 16. आता ह्याच्यात ॲक्टिव्हिटीमधला सेकंड क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 डिग्री, ए सी इज इक्वल टू 8√2, देन फाईंड द ए बी फाईंड करायचं आहे आपल्याला. परत इथं आपण डायग्राम बघा, डायग्राममध्ये सी बी आणि बी सी ह्या दोन साईड इक्वल आहेत. जर ह्या दोन साईड इक्वल असतील, तर त्यांचा अपोजिट अँगल पण इक्वल असतात. मग हा 45 डिग्रीचा आहे, हा 45 डिग्रीचा आणि हा तर 90 डिग्रीचा आहे. मेजर ऑफ अँगल बी सी ए इज इक्वल टू काय आला 45 डिग्री. मग ए बी इज इक्वल टू बी सी, आता ही ए बी साईड आणि बी सी साईड इक्वल आहे, इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस, म्हणजेच हायपोटेनस काय आहे आपला ए सी. आणि हे फॉर्म्युला कुठं बघितलं आपण, 45, 90चं जे थेरम आहे त्याच्यात. मग ए बी इज इक्वल टू 1/√2 आहे तसाच, इंटू आहे तसाच, ए सीला रिप्लेस काय केलं आपण 8√2, कारण ए सीचा आपल्याला मेजर दिलेला आहे. आता √2नी √2ला जर डिवाईड केलं तर √2ला हा √2 कट होतो, कारण मध्ये जर इंटूचं साईन असेल तर आपण क्रॉस डिवाईड करू शकतो. तर आपल्याकडे राहिला फक्त 8, म्हणजे ए बीचं ॲन्सर काय आलं आपलं 8 आलं. आता त्याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहेत आपले, आता ॲक्टिव्हिटीमधला आपला थर्ड क्वेश्चन बघा. हा ॲक्टिव्हिटीमधला आपला काय आहे थर्ड क्वेश्चन, इन फिगर कॉड ए बी अँड कॉड सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ई, इफ ए ई 8 सेंटीमीटर, ई बी 6 सेंटीमीटर, सी 3 सेंटीमीटर, देन डी ई फाईंड करा म्हणले त्यांनी. तर आपल्याला
बघा DE हा DE फाईंड करायचा आहे. मग आपल्याला सोल्युशनमध्ये काय लिहिणार आपण, कॉड AB अँड कॉड CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले. आता फॉर्म्युला काय तयार होतो, AE इंटू बी म्हणजे हा AE इंटू EB इज इक्वल टू C इंटू D म्हणजे हा आला C इंटू DE. याच्यातला AE आपल्याला क्वेश्चनमध्ये त्याचं मेजर दिलेलं 8, बीचं मेजर दिलं आहे क्वेश्चनमध्ये बघा 6, C पण क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 3 इंटू D आपल्याला फाईंड करायचा आहे. आता मग हा 3 राईट साईडला इंटू ई तर लेफ्टला गेला तर तो डिवाईड होणार, म्हणून DE इज इक्वल टू 8 इंटू 6 डिवाईड बाय 3. 3नी जर 8 इंटू 6ला डिवाईड केलं तर ॲन्सर काय येतं 16, कारण 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 8 2 जा 16. तर आता क्वेश्चन नंबर सेकंड त्याच्यातला बी क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर सेकंडमधला बी क्वेश्चन आहे. इथं आपल्याला काय करायची, डायग्राम ड्रॉ करायची. तर डायग्राम काय आहे बघा आपली, तर ड्रॉ अ टँजंट ॲट एनी पॉईंट P ऑन द सर्कल ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर. तर तुम्हाला त्या सर्कलची रेडियस किती सांगितली, 5 सेंटीमीटर. तर आता आपल्याला सर्कलची जेवढी रेडियस सांगितलेली तेवढी रेडियस या राऊंडरमध्ये 5 सेंटीमीटर मेजर फिक्स करायचं. रेडियस आहे आपली 5 सेंटीमीटर. तर आपण हा 5 सेंटीमीटर आपण डिस्टन्स फिक्स करणार आहेत. आता तुम्ही अशी स्केल घेणार आणि स्केलच्या 0पासून स्टार्ट केला तुम्ही, तर स्केलवर असं 5 सेंटीमीटरचं डिस्टन्स फिक्स करणार. आता मी ही 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे. मग आधी 5 सेंटीमीटर डिस्टन्स फिक्स करायचं आणि 5 सेंटीमीटर डिस्टन्स फिक्स करून एक असं सर्कल ड्रॉ करायचं. 5 सेंटीमीटर डिस्टन्स काय घेतला आपण, कारण क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की 5 सेंटीमीटर आपली रेडियस आहे. जी काय रेडियस असेल तेवढं आपल्याला डिस्टन्स घेणं आहे. आता आपला हा झाला सेंटर. तर सेंटर काय आहे आपला, सेंटरचं नाव क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. तर क्वेश्चनमध्ये ड्रॉ अ टँजंट ॲट एनी पॉईंट P. तर सेंटरचं नाव सांगितलेलं नाही तर आपण सेंटरचं नाव O देऊ शकतो. आता काय करायचं, नंतर आपण या सेंटरपासून एक लाईन ड्रॉ करायची. सेंटरपासून काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची आणि ही लाईन सर्कलला जिथं इंटरसेक्ट होती तिथं काय करायचा, P पॉईंट घ्यायचा. आपण काय केलं, सर्कलवर हा P पॉईंट फिक्स केला आणि या P पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची. मग ह्या P पॉईंटवर काय करायचं, डायरेक्ट राऊंडर ठेवायचा. राऊंडर कुठं ठेवायचा, P पॉईंटवर, आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक आर्क ड्रॉ करायचा, राईट साईडला एक आर्क ड्रॉ करायचा. नंतर राऊंडर जिथं तुम्ही आर्क केलेला आहे त्या आर्कवर राऊंडर ठेवायचा. डिस्टन्स थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे याच्यापेक्षा पूर्ण आपलं डिस्टन्स एवढं आहे तर निम्म्यापेक्षा जास्त, निम्म एवढं आहे तर अंदाजे एवढं डिस्टन्स घ्यायचं. आणि या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एक आर्क ड्रॉ करायचा. नंतर राईट साईडचा जो आर्क आहे त्याच्यावर राऊंडर ठेवायचा आणि हे 2 आर्क काय करायचे, जोडून घ्यायचे. आणि आर्क जोडल्याच्या नंतर याच्यातून काय करायचं, आपल्याला लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर तुमची टँजंट काय होती, कन्स्ट्रक्ट होती. हा झाला क्वेश्चन 2 मधला, जो बी मधला फर्स्ट क्वेश्चन आहे तो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आता आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, सेकंड क्वेश्चन काय आहे ह्याच्यात, अ सर्कल विथ सेंटर O हॅविंग मेजर ऑफ सेंट्रल अँगल AOB इज इक्वल टू 85 डिग्री, देन फाइंड द मेजर ऑफ मायनर आर्क AB. तर आपल्याला माहिती मेजर ऑफ सेंट्रल अँगल AOB इज इक्वल टू 85 डिग्री हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं आहे, त्यामुळे रिझन आपण गिवन लिहिलं. आता मेजर ऑफ मायनर आर्क AB जे आपल्याला विचारलं आहे, ABचं पण मेजर काय आहे 85. रिझन काय देणार आपण, मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल. द सेंट्रल अँगल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कचं मेजर सेम असतं, म्हणून ABचं पण काय आहे, आर्क ABचं पण जे मेजर आहे ती 85 डिग्री येणार. आता नंतर आपला बघा थर्ड क्वेश्चन काय आपला, इन ट्रँगल PQR सेगमेंट MN पॅरलल साईड QR इफ PM इज इक्वल टू 5
इफ पी एम इज इक्वल टू 5, पी क्यू इज इक्वल टू 7.5, पी एन इज इक्वल टू 6, देन एन आर फाईंड करायची आपल्याला. मग एन आर कुठं आली, एन आर ही साईड आपल्याला फाईंड करायची. तर ॲन्सरमध्ये बघा इन ट्रँगल पी क्यू आर, हा पी क्यू आर ट्रँगल आहे. एम एन, हा एम एन पॅरलल काय आला क्यू आर, रिझन काय द्यायचं गिवन. मग जर ट्रँगलच्या एका साईडला एखादी लाईन पॅरलल असेल तर आपण बी पी टी थेरम यूज करू शकतो. मग बी पी टी थेरममध्ये फॉर्म्युला काय तयार होणार, पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर, म्हणजे फॉर्म्युलाला पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. आता पी एम आपल्याला माहिती आहे 5, नंतर एम क्यू आपल्याला हा एम क्यू दिलेला नाही, पण हे पूर्ण लाईन दिलेली पी क्यू दिलेला आहे आपल्याला 7.5, त्याच्यातला आपल्याला पी एम माहीत आहे 5. मग ह्या 7.5मधून हा 5 डिस्टन्स काढून टाकलं तर आपल्याकडे याचं डिस्टन्स काय राहिलं 2.5. म्हणजे इथं एम क्यूला रिप्लेस काय केला आपण 2.5 इज इक्वल टू पी एन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 6. तर एन आर आपल्याला फाईंड करायचं आहे. आता इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू एन आर इज इक्वल टू 6 इंटू 2.5. तर आता याच्यात 5 लेफ्ट साईडचा राईट साईडला गेल्यावर डिवाईड झाला आणि 5नी जर 2.5ला डिवाईड केलं तर काय ॲन्सर येतं 0.5 आणि 0.5 इंटू 6 ॲन्सर येतं 3.0, म्हणजेच ॲन्सर इन 3, म्हणजे एन आरचं ॲन्सर काय आलं 3 युनिट. आता बघा नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर याच्यातला 4th क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला जो बी त्याच्यातला 4th क्वेश्चन काय, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ हॅविंग रेडियस 3 सेंटीमीटर. आता परत आपल्याला एक काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्या सर्कलची रेडियस किती सांगितलेली त्यांनी 3 सेंटीमीटर. मग राऊंडरमध्ये तुम्ही 3 सेंटीमीटर डिस्टन्स फिक्स करणार. आता तुम्ही असं राऊंडरमध्ये काय केलं 3 सेंटीमीटर डिस्टन्स काय केलं आहे फिक्स केलं. 3 सेंटीमीटर डिस्टन्स फिक्स केल्याच्या नंतर काय करणार, एक सर्कल ड्रॉ करणार. असं आपण काय करणार, एक सर्कल ड्रॉ करणार. किती याची रेडियस किती घेतली आपण 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरच रेडियस काय घेतलेली, कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये रेडियस किती दिली 3 सेंटीमीटर. आता 3 सेंटीमीटर रेडियस घ्या म्हणले ते सर्कल काढा, आपण सर्कल काढलं. टेक ओ पी, आपल्या सेंटरचं काय नाव आहे, सेंटरचं नाव आहे ओ नाव आहे सेंटरचं, तर सेंटरला आपण ओ नाव दिलं. आता ते काय म्हणले टेक ओ पी, म्हणजे ओपासून आपल्याला बाहेरच्या साईडला एक पॉईंट फिक्स करायचं आहे ज्याचं डिस्टन्स किती 7 सेंटीमीटर. मग तुम्ही डायरेक्ट स्केलनी पण असं ह्या ओ पॉईंटपासून 7.7 सेंटीमीटरवर हा पी पॉईंट काय करू शकता, फिक्स करू शकता. तर हा काय केला आपण पी पॉईंट काय केला फिक्स केला. आता हा ओ पी किती, हा 7 सेंटीमीटर जो आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितला आहे. पुढं काय म्हणले ड्रॉ अ सर्कल हॅविंग ओ पी ॲज अ डायमीटर. आता ओ पी आपला डायमीटर असेल असं आपल्याला काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर आपण रेग्युलर जशी डायग्राम करतो, आता काय करायचं, ह्या ओ पीला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ओ पीला काय करायचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर पीवर राऊंडर ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेणार आणि इथं काय करणार 2 असे आर्क ड्रॉ करणार. नंतर ओवर राऊंडर ठेवणार आणि हे आर्क जोडून घेणार. बघा डबल बघा काय केलं आपण, पहिलं काय केलं पीवर राऊंडर ठेवला, वरच्या साईडला एक आर्क केली, खालच्या साईडला एक आर्क केली. नंतर काय केलं ओवर राऊंडर ठेवला, ती आर्क काय केल्या जोडून घेतल्या आणि आर्क जोडल्याच्या नंतर जे 2 पॉईंट मिळाले आपल्याला ते पॉईंट काय केले आपण जोडून घेतले. आता जिथं ह्या 2 लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यात त्या पॉईंटवर काय करायचं राऊंडर ठेवायचं. ह्या आडवी लाईन आणि उभी लाईन जिथं इंटरसेक्ट झालेले आहेत त्या पॉईंटवर राऊंडर ठेवायचं आणि तुमची जी पेन्सिल आहे पेन्सिलचं जे पॉईंट आहे तो डायरेक्ट आपला जो पहिला सर्कल आहे त्याच्या सेंटरवर ठेवायचं. सेंटरवर ठेवणार आणि डायरेक्ट काय करायचा असा एक सर्कल ड्रॉ करायचा. डायरेक्ट काय करणार तुम्ही असं एक सर्कल ड्रॉ करणार. ही झाली तुमची डायग्राम. ही झाली काय तुमची डायग्राम. डायग्राममध्ये काय जर अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करा किंवा मला पर्सनल तुम्ही नंबर ती मॅसेज करू शकता, तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलं जाईल. आता आपला बी मधला 5th क्वेश्चन आहे बघा. इन फिगर पी एन इज टँजियंट टू द सर्कल पी एम आर. टू द सर्कल पी एम आर इज अ सेकंड. इफ पी एम किती दिला तुम्हाला, हा पी एम दिला आहे
3 सेंटीमीटर, एम आर किती दिला 9 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ द टँजेंट सेगमेंट. टँजेंट सेगमेंट कोण आहे आपला पी एन, तर पी एन आपल्याला फाइंड करायचा आहे. आता बघा आपल्याला इथं टँजेंट सेकंड जे थिअरम आहे त्याच्यात हा फॉर्म्युला दिलेला आहे, पी एन स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे पी एन स्क्वेअर म्हणजे ह्या टँजेंटचा स्क्वेअर इज इक्वल टू पी एम. पी एम म्हणजे या सेकंडचा बाहेरचा भाग पी एम इन टू पी आर, म्हणजे ही पूर्ण सेकंड घ्यायची. मग त्याच्यासाठी आपल्याला पी आरचं डिस्टन्स माहीत पाहिजे, तर ते डिस्टन्स आपल्याला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही. म्हणून आपण सुरुवातीला काय केलं, पी आरचं डिस्टन्स फाइंड केलं. पी आर इज इक्वल टू पी एम प्लस एम आर, म्हणजे हा पी एम आणि एम आर दोघांची ॲडिशन केली तर पी आर मिळतो. आपल्याला पी एम आणि एम आर माहीत आहे, 3 + 9 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आता आपण हा फॉर्म्युला यूज केला तर पी एन आहे तसा रिप्लेस झाला, इक्वल आहे तसंच रिप्लेस. पी एमला 3 रिप्लेस झाला, पी आरला 12 रिप्लेस झाला. आता 12 × 3 काय आला 36. पण आपल्याला हे ॲन्सर कुणाचं आलं, पी एन स्क्वेअरचा आला. आपल्याला हा स्क्वेअर नाही पाहिजे. जर स्क्वेअर कट करायचा असेल तर काय करणार, स्क्वेअर रूट घेणार. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं, ती लेफ्ट साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर राईट साईडचं पण स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग 36चं स्क्वेअर रूट काय आलं 6, म्हणजे पी एन काय आला 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपला क्वेश्चन नंबर 3 चालू झाला. ए तो पण ॲक्टिव्हिटी राहतो, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए एम इज मेडियन ऑफ ट्रायंगल इफ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, ए सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, एम सी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन ए एम. तर आपल्याला ही जी ए एम जी मेडियन आहे त्या मेडियनची आपल्याला काय करायची, लेंथ फाइंड करायची. मग इथं अपोलोनियसचं थिअरम यूज करायचं आहे. मेडियन जर असेल तर अपोलोनियसचं थिअरम यूज करायचं. मग काय म्हणणार आपण, इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए एम इज मेडियन. ए एम काय आहे मेडियन. नंतर मग अपोलोनियसचं थिअरम काय सांगतं, ज्या साईडवर मेडियन आहे ती साईड सोडून द्यायची, रिमेनिंग साईडचा स्क्वेअर करायचा. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. इथं काय आलं, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 मेडियन ए एम स्क्वेअर. ए एम स्क्वेअर लिहायचं. इथं काय आन्सर येतं, ए एम प्लस 2 एम सी स्क्वेअर. 2 एम सी स्क्वेअर म्हणजे हा एम सी इथला भाग घ्यायचा. आता ए बीचं आपल्याला ए बीचं मेजरमेंट दिलेलं आहे 6 स्क्वेअर प्लस ए सीचं मेजरमेंट दिलेलं आहे 8 स्क्वेअर इज इक्वल टू 2 रिप्लेस झाला, ए एम स्क्वेअर रिप्लेस झाला प्लस ए एम स्क्वेअर काय झाला आपला रिप्लेस झाला. इथं ए एमचा काय करायचं, डोक्यावर स्क्वेअर लिहायचा. ए एम स्क्वेअर काय झाला आपला, ए एम स्क्वेअर काय झाला रिप्लेस, प्लस आहे तसाच 2 आहे तसाच. नंतर इथं साईन काय येणारा 2 आणि एम सी स्क्वेअर, याच्यात साईन काय आपली इन 2ची साईन आहे. इथं साईन कुठली इन 2ची साईन आहे. तर 2 × 5चा स्क्वेअर काय आला 25. नंतर 6चा स्क्वेअर 36 प्लस 8चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू आहे तसाच 2m स्क्वेअर आहे तसाच प्लस 2 × 5चा स्क्वेअर 25. यांची ॲडिशन आली 100. 2m स्क्वेअर रिपीट झाला प्लस आहे तसाच 25 × 2 = 50. आता 50 जर राईट साईडचा लेफ्ट साईडला गेला तर मायनस होणार, म्हणून 100मधून 50 मायनस झाला, ॲन्सर काय आलं 50. नंतर हा 2 लेफ्टचा राईट साईडला गेला तर आता या साईडला इन 2, इथं या साईडला हा 50ला डिवाईड झाला, 50ला 2ने डिवाईड केलं, ॲन्सर काय आलं 25. आता हे 25 ॲन्सर कोणाचं आलं ए एम स्क्वेअरचं, पण आपल्याला ए एम पाहिजे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेतलं. 25चं स्क्वेअर रूट काय आहे 5. आता ॲक्टिव्हिटीमधला हा सेकंड क्वेश्चन बघा. इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साईड ए बी पॅरलल साईड पी क्यू पॅरलल साईड डी सी. इफ ए पी इज इक्वल टू एक्स प्लस 5, पी डी इज इक्वल टू एक्स प्लस 2, क्यू सी इज इक्वल टू एक्स मायनस 2, बी क्यू इज इक्वल टू एक्स. द फाइंड एक्स. एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची. तर इथं बघा आता याच्यात आपल्याला तुम्हाला अगोदर डायग्राम दाखवतो मी. इथं डायग्राम आहे या क्वेश्चनची. डी पी नंतर ए, इथं बी, नंतर इथं क्यू, नंतर सी. डी सी पी क्यू ए बी तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. जर पॅरलल लाईन असतील 3 पॅरलल लाईन असतील तर 3 पॅरलल लाईन देअर ट्रान्सव्हर्सलचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय येणार डी पी अपॉन पी ए इज इक्वल टू सी क्यू अपॉन क्यू बी. म्हणजेच काय तर इथं बघा मग ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. रिझन काय लिहिलं प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. आता ॲन्सर पुढचा ॲन्सर बघा. पुढे ॲन्सर काय येतं मग ए पीला हा आपल्याला हा त्याला रिप्लेस केले. ए पीचा आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे एक्स प्लस 5, पी डी दिलेला एक्स प्लस 2, हा बी क्यू दिलेला एक्स प्लस एक्स मायनस 2, हा क्यू सी दिलेला आहे एक्स.
आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा, याचा याच्याबरोबर, याचा याच्याबरोबर. मग एक्सनी कुणाला मल्टिप्लाय करायचं, एक्स प्लस 2 या ब्रॅकेटला, आणि या ब्रॅकेटनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, एक्स मायनस 2नी एक्स प्लस 5 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आता इथं कॅल्क्युलेशन बघा, इथं ऑलरेडी ॲक्टिव्हिटी दिलेली, या लाईनमध्ये तुम्हाला या बॉक्समध्ये 10 लिहायचा डायरेक्ट, आणि नंतर इथं 3x या बॉक्समध्ये येतो 2x, आणि इज इक्वल टू 10 लिहायचं. 3xमधून 2x गेला, x इज इक्वल टू आन्सर काय आलं, 10 आलं. इथं या क्वेश्चनमध्ये तुमची जी क्वेश्चन पेपर आहे त्याच्यात थोडं इथं मायनस आणि इक्वलचे साईन दिलेले नाहीत, त्यामुळे इथं थोडं तुम्ही कन्फ्यूज होता. त्यामुळं आपण हे जे बॉक्सचे ॲन्सर आहेत, बॉक्सचे ॲन्सर डायरेक्ट तुम्हाला क्लिअर करून सांगितलेले आहेत. या बॉक्समध्ये एक्स प्लस 5 येणार, इथं एक्स येणार, इथं काय येतो 10 येतो, आणि इथं 2x करा. आता 3x मायनस 2x इथं x आला, आणि इज इक्वल टू 10 आन्सर येईल. आता आपला थर्डमधला क्वेश्चन नंबर 3मधला बी क्वेश्चन चालू झाला. इथं तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 2:5 इफ एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 64 स्क्वेअर सेंटीमीटर, देन फाइंड द एरिया ऑफ बिगर ट्रायंगल. तर बिग ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे आपल्याला. मग आता 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो, हे आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडं. तर मग सुरुवात कुठून करणार, एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल टू साईड ऑफ स्मॉल ट्रायंगल स्क्वेअर अपॉन साईड ऑफ बिगर ट्रायंगल स्क्वेअर. आता आपल्याला एरिया ऑफ स्मॉल ट्रायंगलचा एरिया दिला 64, तर 64 लिहिला, अपॉन बिग ट्रायंगलचा एरिया ऑफ बिग ट्रायंगल आपल्याला तो फाईंड करायचा आहे, इज इक्वल टू स्मॉल ट्रायंगलची साईड दिलेली, साईडचे रेशो दिलेले, म्हणजे स्मॉल ट्रायंगलची साईड काय लिहायची 2, आणि बिग ट्रायंगलची साईड काय लिहायची 5, म्हणून 2 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. नंतर 64 रिपीट, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल रिपीट, 2चा स्क्वेअर आला 4, 5चा स्क्वेअर आला 25. नंतर आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इंटू 4 इज इक्वल टू 64चा कुणाबरोबर मल्टिप्लिकेशन होणार, 25 बरोबर. आता जो हा 4 आहे, 4 लेफ्ट साईडला इंटू, इथं राईट साईडला काय होणार, डिवाईड होणार. मग जर 4 या साईडला जाऊन डिवाईड झाला तर याचं फायनल आन्सर येतं, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल टू काय येतो, 400 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा त्याच्यातला तुमचा नंतर सेकंड क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, बी मधला हा सेकंड क्वेश्चन आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आपल्याला हा आपण रेक्टँगल ड्रॉ केला ABCD, त्याच्यात आपल्याला लेंथ दिलेली 16 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली नाही, तर ब्रेथ आपण x मानली. तर आता इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. मग हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. मग आपण एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लिहिला L इंटू बी. आता आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, L इंटू बी. एरिया ऑलरेडी दिलेला आहे, एरियाला रिप्लेस काय केलं 192 इज इक्वल टू आहे तसाच, L किती दिला 16, बी काय मानला आपण x. मग आता 16 इंटू ई, तर या साईडला गेल्या डिवाईड होणार, 192 डिवाईड बाय 16. 16नी 192ला डिवाईड जर केलं तर ॲन्सर काय येतं 12, म्हणजे एक्स काय केला आपण 12 केला. कारण आपल्याला एक्सची गरज आहे, ह्या बीची ब्रेथची गरज होती, म्हणून आपण एक्स फाईंड केला. आता आपण इन ट्रायंगल ADC, आता हा ट्रायंगल टार्गेट करायचा. या ट्रायंगलमध्ये डी अँगल 90 डिग्रीचा आहे. मग आपण इथं राईट अँगल ट्रायंगल आहे, आपण इथं पायथागोरसचा फॉर्म्युला यूज करू शकतो. मग पायथागोरसचा फॉर्म्युला काय आहे, हायपोटेनस स्क्वेअर, म्हणजे हायपोटेनस कोण आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर. बेस कोण आहे ती साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. मग हा AC स्क्वेअर आपल्याला फाईंड करायचा आहे. AD आपण x मानलेला आहे म्हणून x स्क्वेअर. DC इक्वेशनमध्ये दिलेला आहे 16चा स्क्वेअर. नंतर x स्क्वेअर आहे, तर मग x आपण फाईंड केलेला आहे इथं, तर एक्सला रिप्लेस काय झाला 12, आणि 16 आहे तसाच, AC आहे तसाच. नंतर AC स्क्वेअर आहे तसंच रिपीट, 12चा स्क्वेअर 144, 16चा स्क्वेअर 256, 144 प्लस 256 ॲन्सर येतं 400. हे ॲन्सर आलं AC स्क्वेअरचं. आपल्याला पाहिजे AC,
मग 400चं स्क्वेअर रूट काय आलं 20. मग डायगोनल ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय आला 20 सेंटीमीटर. आता नंतर बी मधला हा तुमचा थर्ड क्वेश्चन आहे. प्रूव्ह दॅट अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. हे थेरम तुमच्या बुकमध्ये पण आहे, थर्ड टॉपिकमध्ये हे थेरम तुमच्या बुकमध्ये पण आहे. तरी आपण हे थेरम काय करू एक्सप्लेन करू. आता बघा आपल्याला आपलं टार्गेट काय, आपण हा रफ डायग्राम काढला ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. आपलं टार्गेट काय आहे, हा A अँगल आणि C अँगल दोघांचे ॲडिशन काय दाखवायचे आपल्याला 180 आणि B आणि D ह्या दोघांचे ॲडिशन 180 दाखवायची. मग इथं काय दिलं गिवनमध्ये काय क्वाड्रिलेटरल ABCD इज सायक्लिक. प्रूव्ह काय करायचं आपल्याला अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180, अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. प्रूफ काय आपल्याकडं आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राईब अँगल ADC. हा जो ABC जो आर्क आहे त्यांनी इन्स्क्राईब केला कुठला अँगल ADC अँगल इन्स्क्राईब केला. मग इन्स्क्राईब अँगल थेरममध्ये सांगितलं आहे ह्या इन्स्क्राईब अँगलचं मेजर त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या काय असतं हाफ असतं. म्हणून मेजर ऑफ अँगल ADC इज इक्वल टू 1/2 म्हणजे हाफ. कुणाचे हाफ, मेजर ऑफ आर्क ह्या ABC आर्कच्या हाफ आहे. सिमिलरली जसा हा D अँगल ABCच्या हाफ आहे तसा B अँगल कुणाच्या हाफ असणार, ADCच्या हाफ असणार. सिमिलरली अँगल ABC इज ॲन इन्स्क्राईब्ड अँगल, इट इंटरसेप्टेड आर्क ADC. मग ABC या अँगलचं मेजर 1/2 हाफ असणार कुणाच्या, मेजर ऑफ आर्क ADC हा B अँगलचं मेजर ह्या ADCच्या काय असणार हाफ असणार. देअरफॉर आता याला इक्वेशन काय म्हणणार आपण, याला इक्वेशन काय म्हणणार तुम्ही 2 म्हणणार. आणि जे फर्स्ट याला काय इक्वेशन म्हणणार, फर्स्ट इक्वेशन म्हणणार. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 2 यांची ॲडिशन करायची. ॲडिशन करताना इक्वेशनच्या लेफ्ट साईडची लेफ्ट साईड बरोबर ॲडिशन करायची, राईट साईडची राईट साईड बरोबर. मग मेजर ऑफ अँगल ADC प्लस मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क ADC. मग 1/2 दोन्हीमध्ये पण कॉमन काय 1/2, तर तो आपण कॉमन बाहेर काढला. तर रिमेनिंग टर्म ब्रॅकेटमध्ये टाकायच्या, मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC. आता जर तुम्ही आर्क ABC आणि ADC जर डायग्राममध्ये चेक केलं तर या दोघांचे ॲडिशन केल्यावर टोटल सर्कल तयार होतं. बघा ABC आर्क आणि ADC आर्क दोघांचे ॲडिशन केल्यावर टोटल सर्कल तयार होतं. सर्कलचं मेजर असतं 360 आणि 1/2 इंटू 360 म्हणजे 2ने जर 360ला डिवाईड केलं तर तो निम्मा येईल. म्हणजे 360चा निम्मा किती, हाफ किती 180. म्हणजेच A आणि C म्हणजे हा अँगल D आणि अँगल B या दोघांची ॲडिशन काय आली 180. जसं D आणि B यांची ॲडिशन 180 आली, वी कॅन प्रूव्ह अँगल A आणि अँगल C या दोघांची पण ॲडिशन काय येणार 180. नंतर याच्यातला फोर्थ क्वेश्चन बघा, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P. इथं पण आपल्याला डायग्राम काढायची. ड्रॉ ॲन आर्क AB ऑफ मेजर ऑफ 100 डिग्री. ड्रॉ अ टँजंट टू अ सर्कल ॲट द पॉईंट A अँड B. आता ही डायग्राम कशी काढायची आपण डायरेक्ट तुम्हाला ही डायग्राम काय करू ड्रॉ करून दाखवू. आता हे बघा आपल्याला काय करायची, डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम काय करायची आपल्याला ड्रॉ करायची. डायग्रामचा हा क्वेश्चन आहे ते काय म्हणले, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P. आपल्याला रेडियस दिलेली नाही. जर रेडियस दिलेली नाही बरोबर, रेडियस दिलेली नाही तर आपल्याला अंदाजे रेडियस घ्यायची आणि एक सर्कल काय करणार आपण ड्रॉ करणार. तर इथं काय केलं आपण एक अंदाजे रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ केलं. आता सर्कल ड्रॉ केल्याच्या नंतर आपण सर्कल ड्रॉ केल्याच्या नंतर काय करणार आहे ते काय म्हणले, आता ह्या सर्कलला आपला जो सेंटर आहे सेंटर ते काय म्हणले P सेंटर आहे घ्या म्हणले. इथं P सेंटर आपण घेतला तर ते काय म्हणले, मेजर ऑफ 100 डिग्री आर्क AB आर्क 100 डिग्री मेजरची AB आर्क काढा म्हणले. आता आर्क आणि त्याचा सेंट्रल अँगल याचं मेजर काय असतं सेम असतं. मग आपण काय करायचं, ह्या P पासून एक अशी लाईन ड्रॉ करायची अंदाजे, म्हणजे एक रेडियस ड्रॉ करायची P वरून. आणि आता आपल्याला किती 100 डिग्रीचा काय करायचा आहे अँगल ड्रॉ करायचा ह्या P पॉईंटवर ठेवून. P पॉईंटवर D ठेवायचा. तर आपली आर्क या साईडला येतं, या साईडनीच काउंट करायचं 0, 10, 20, 30, 40, 50 आणि इथं कितपर्यंत आला आपला 100पर्यंत आला.
तर इथं कन्फ्यूज होतं 100 काही जण इथं या साईडचा 100 घेतात, पुढचा 100 घ्यायचा आणि 100 घेतल्याच्या नंतर ही लाईन ड्रॉ करायची. ही दोन्ही लाईन काय करायच्या ज्या म्हणजे एक्सटेंड करायच्या, वाढवायच्या दोन्ही लाईन. आता हा आपला ए पॉईंट मिळाला आपल्याला, हा काय आहे बी पॉईंट, हा बी पॉईंट, हा ए पॉईंट. आपल्याला ए आणि बी या पॉईंटमधून काय करायचं, टँजंट ड्रॉ करायची. या पॉईंटमधून काय करायचे आपल्याला, टँजंट ड्रॉ करायची. या अँगलचं मेजर किती आपलं 100 डिग्री. ज्या पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची त्याच पॉईंटवर काय करायचं, राऊंडर ठेवायचा आणि काय करणार तिथं दोन्ही साईडला आर्क ड्रॉ करणार. अशी याच लाईनवर आर्क ड्रॉ करायची. परत ए पॉईंटवर आपल्याला ए पॉईंटमधून टँजंट काढायची, तर ए पॉईंटवर पण आपण काय करायचा, राऊंडर ठेवायचा आणि दोन्ही साईडला एक एक आर्क ड्रॉ करायची. आता राऊंडर उचलायचा, जिथं तुम्ही आर्क ड्रॉ केलेली तिथं राऊंडर ठेवायचा. निम्म अंतर आपलं एवढं आहे, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, फिक्स करायचं आहे राऊंडरमध्ये. आणि या साईडला एक आर्क काढायचा, या साईडला एक आर्क काढायचा. नंतर राऊंडर या साईडला ठेवायचा, या साईडला एक आर्क करायचा, या साईडला. नंतर या आर्क नंतर काय करायचं, वाटलंच तर कन्फ्यूज होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, ही टँजंट लगेच जॉईन करून घ्या. नंतर या आर्कवर राऊंडर ठेवायचा, या साईडला एक आर्क काढायचा, या साईडला परत या आर्कवरच राऊंडर ठेवायचा, सेंटरवर राऊंडर नाही ठेवायचा, आर्कवर. आणि हे पण आर्क काय करायचे, जोडून घ्यायचे. आणि जोडल्याच्या नंतर असा काय करायचा, एक टँजंट काय करायची, ड्रॉ करायची. हा झाला म्हणजे तुमचा 4th क्वेश्चन. आता आपला क्वेश्चन नंबर 4, आपला क्वेश्चन नंबर काय आला 4. तर मुलांनो, जे हे व्हिडिओ बघत असतील ते लाईक करा, सबस्क्राईब करा. जिथं तुम्हाला डाऊट वाटेल तिथं तुम्ही वाटलंच तर कमेंट्स करा आणि आपल्या फ्रेंड्सला ह्यांना ही लिंक शेअर करा किंवा तुम्ही त्यांना पण पाठवा. आता बघा 4था प्रश्न आहे हा. 4 मार्काला क्वेश्चन राहते हे. याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रँगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल बी आणि अँगल सी मीट इच अदर. डायग्राम दिलेली बघा, इथं डायग्राम अशी ड्रॉ करायची. ए बी सी ट्रायंगल काढला, नंतर हा बी अँगलचा बायसेक्टर, हा सी अँगलचा बायसेक्टर, हा ए अँगलचा बायसेक्टर. तिन्ही बायसेक्टर एक्समध्ये काय झाले, इंटरसेक्ट झालेले आहेत. आता आपल्याला ए बी दिलेला आहे, ए बी दिलेला 5 सेंटीमीटर, ए सी दिलेला 4 सेंटीमीटर, नंतर हा बी सी दिला 6 सेंटीमीटर. देन ए एक्स अपॉन एक्स वाय, ए एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो फाईंड करायचा आहे. मग आपण ट्रायंगलमध्ये काय म्हणायचं, इन ट्रायंगल ए बी वाय, ए बघा ए बी वाय म्हणजे या साईडचा हाफ ट्रायंगल ए बी वाय. या ट्रायंगलमध्ये रे बी एक्स, हा बी एक्स काय करतो, ह्या बीला काय करतो, बायसेक्ट करतो, म्हणजे अँगल ए बी वायला बायसेक्ट करतो. मग अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायचं. मग रेशो काय तयार होणार, ए बी अपॉन हा बी वाय म्हणजे हा बी वाय इज इक्वल टू डिवाईड केलेली लाईन कोणती, ए एक्स अपॉन एक्स वाय, ए एक्स अपॉन एक्स वाय, याला इक्वेशन 1 म्हणायचं. इन ट्रँगल आर सी वाय, या साईडचा ट्रँगल घेतला. आता आपल्याला काय करायचं, या साईडचा ट्रँगल करायचा, ती ए सी वाय या साईडचा ट्रँगल घ्यायचा. म्हणजे आधी लेफ्ट साईडचा हाफ ट्रँगल घ्यायचा, आता राईट साईडचा हाफ घ्यायचा. इथं पण सी अँगल काय झाला, बायसेक्ट झाला. मग इथं पण अँगल बायसेक्टरचं थिअरम यूज करायचं. अँगल बायसेक्टरचं थिअरम काय येणार, ए सी अपॉन, बघा पुढं दिलं आहे पुढच्या पेजवर आपण, इथं पण थिअरम काय येणार आहे आपलं, ते इथं पण आपला
विद्यार्थी मित्रांनो, आज मी मॅथ्स पार्ट 2चा फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशनचा पेपर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. याच्यात क्वेश्चन पण आहेत आणि ॲन्सर पण आहेत. तर MCQचा फर्स्ट क्वेश्चन आहे, 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज. तर याचा ॲन्सर आहे 2 सेंटीमीटर, ऑप्शन आहे ए. आपला सेकंड क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ABC B-D-C and BD is equal to 13 centimeter, BC is equal to 20 centimeter, then area of triangle ABD upon area of triangle ADC. याचं ॲन्सर आहे 13/7 आणि ऑप्शन आहे डी. थर्ड क्वेश्चन आहे, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कन्स्टिट्यूट अ पायथागोरियन ट्रिपलेट. याचं ॲन्सर आहे 15/08/17 आणि ऑप्शन आहे बी. फोर्थ क्वेश्चन आहे आपला, इफ 2 सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजंट ऑफ देम कॅन बी ड्रॉ. तर याचा ॲन्सर आहे 3 आणि ऑप्शन आहे सी. बऱ्याच यूट्यूबरवर याचा ॲन्सर 2 दिलेला आहे, पण ते रॉंग आहे. तुम्ही गुगल सर्च करा, याचा ॲन्सर 3 येईल. तर फर्स्ट क्वेश्चनमधला आता आपला बी क्वेश्चन चालू झाला. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन, ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री इफ PR स्क्वेअर इज इक्वल टू 25, PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16, देन QR. आपल्याला QR फाईंड करायचा आहे. आता आपण इथं रफ डायग्राम ड्रॉ केलेली. PQR हा ट्रायंगल आहे, मग याच्यातला QR 90 डिग्रीचा दिला, अँगल PQR आपण 90 डिग्रीचा सांगितला आणि त्याच्यामुळं आपण इथं पायथागोरसचं फॉर्म्युला यूज करू शकतो. तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, तर पायथागोरसचा फॉर्म्युला काय आहे, PR स्क्वेअर इज इक्वल टू RQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. मग PR स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली, तर ऑलरेडी तिथं स्क्वेअर करून दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट 25 रिप्लेस करायचा. PQ आपल्याला फाईंड करायचा आहे. PQ स्क्वेअरची व्हॅल्यू रिप्लेस काय होणार, 16. आता हा 16 राईट साईडचा लेफ्ट साईडला जर गेला तर मायनस होणार, म्हणून या स्टेपमध्ये ॲन्सर काय आलं, RQ स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16. आता 25 मायनस 16 ॲन्सर आलं 9. आता आपल्याला RQ पाहिजे, हा स्क्वेअर नाही पाहिजे. तर लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर याचं लेफ्ट साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर हा स्क्वेअर निघून जाईल आणि 9चं स्क्वेअर रूट काय आलं, 3 आलं. तर सेकंड क्वेश्चन, आता आपला सेकंड क्वेश्चन आहे बी मधला सेकंड क्वेश्चन, इन अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल ABCD द मेजर ऑफ अँगल C इज ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A, फाइंड द मेजर ऑफ अँगल A. तर आपण इन ट्रायंगल ABCD इज सायक्लिक, म्हणजे हा क्वाड्रिलेटरल आपण रफ डायग्राम काढला, ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल ड्रॉ केलेला आहे. फिनिश करायचं. आता तुम्ही काय करा माहिती आहे का, इथून परत बोला. चालतं. चला, आपला क्वेश्चन कोणचा चालू होता मित्रांनो, क्वेश्चन आपला चौथा चालू होता. क्वेश्चन फोर्थमधला हा सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन बघा, इन द गिवन फिगर सेगमेंट EF इज अ डायमीटर अँड सेगमेंट DF इज अ टँजंट सेगमेंट, द रेडियस ऑफ द सर्कल इज R, प्रूव्ह दॅट DE इंटू GE इज इक्वल टू 4R स्क्वेअर. हा जो क्वेश्चन आहे तुमचा, तो तुमचा तिसऱ्या टॉपिकमधला क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट 3.5मध्ये हा क्वेश्चन आहे. जरी तुम्ही बुकमध्ये चेक केलं तरी तुम्ही त्याचं याच्यात बघू शकता बऱ्यापैकी, तरी आपण एक्सप्लेन करू. बघा, गिवनमध्ये सेगमेंट EF इज अ डायमीटर, हा EF हा आपल्याला तो डायमीटर दिलेला आहे. तर हा आपला काय आहे, EF हा काय आहे, हा F आहे, F बरोबर. EF काय आपला डायमीटर, आणि नंतर सेगमेंट DF हा DF इज टँजंट, DF काय आहे, टँजंट आहे. DF काय आहे आपलं, टँजंट टू द सर्कल. रेडियस आपण याची रेडियस R मानली, रेडियस काय आहे, इक्वेशनमध्ये रेडियस दिलेली R. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, D इंटू G इज इक्वल टू 4R स्क्वेअर. आता कन्स्ट्रक्शन, जॉईन सेगमेंट GF, हा GF आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. GF काय करायचं आपल्याला, जॉईन करायचं. हे आपल्याला काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्ही हे GF काय करणार, जॉईन करणार.
आता प्रूफमध्ये बघा, प्रूफमध्ये काय करायचं, सेगमेंट ई एफ इज अ डायमीटर, हा ई एफ डायमीटर आहे गिवन. नंतर अँगल ई जी एफ, हा ई जी एफ हा 90 डिग्रीचा अँगल तयार झाला इथं. का? कारण हा अँगल सेमी सर्कलमध्ये तयार झाला. हा अँगल कशात तयार झाला? सेमी सर्कलमध्ये, म्हणून तो 90 डिग्रीचा, त्याला इक्वेशन 1. आता सेगमेंट डी एफ इज अ टँजंट टू द सर्कल ॲट एफ गिवन. मग हा ई एफ डी हा पण 90 डिग्रीचा आहे. का? टँजंट रेडियस थिअरममध्ये आपल्याला सांगितलं आहे की रेडियस आणि टँजंट यांचा कॉन्टॅक्ट पॉईंट जिथं जॉईन होतो तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. तर आता बघा, इन ट्रँगल डी एफ ई म्हणजे हा बिग ट्रँगलमध्ये हा एफ 90 डिग्रीचा अँगल आहे, ई एफ डी 90 डिग्रीचा अँगल आहे. सेगमेंट एफ जी इज इक्वल, सेगमेंट एफ जी परपेंडिक्युलर सेगमेंट कोण आहे? ती परपेंडिक्युलर साईड डी एफ, म्हणजे हा एफ जी हा कुणाला परपेंडिक्युलर आहे? डी ईला, म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल तयार. देअरफॉर ट्रँगल ई एफ डी, आता कुठला ट्रँगल? ई एफ डी हा बिग ट्रँगल, सिमिलर ट्रँगल ई जी एफ कुठला आला? ई जी एफ हा जो स्मॉल ट्रँगल तयार झाला आहे खालच्या साईडला, डाऊन साईडला, तो ट्रँगल. कारण तो पण थेरम आहे की राईट अँगल ट्रँगलला जर आपण 90 डिग्रीच्या अँगलमधून हायपोटेनसवर जर परपेंडिक्युलर टाकला तर जे नवीन 2 ट्रँगल तयार होते ते 2 ट्रँगल आणि पहिला ओरिजिनल ट्रँगल हे तिन्ही ट्रँगल एकमेकाला काय असतात? सिमिलर. त्यामुळे हा बिग ट्रँगल आणि हा ट्रँगल काय आहे? सिमिलर. हे आपण इथं सांगितलं की हे 2 ट्रँगल सिमिलर आहेत. मग सिमिलर ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतात. मग जर या ट्रँगलचा आपण ई एफ साईड घेतली, या ट्रँगलची ई एफ साईड अपॉन या ट्रँगलची काय येणार? ई जी, म्हणजे जी इज इक्वल टू, आता या ट्रँगलची कुठली साईड घेतली? डी ई, तर या ट्रँगलची कुठली साईड घेणार? ई एफ. तर आता या दोन्ही याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ई एफ ती क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतो? डी ई इंटू याचा क्रॉस कोण आहे? जी ई इज इक्वल टू ई एफनी ई एफला मल्टिप्लाय केल्यावर काय येतो? ई एफ स्क्वेअर. आता डी ई आहे तसाच, इंटू आहे तसाच, नंतर जी ई पण आहे तसाच. तर इथं बघा, आपण इथपर्यंत आलेलो. तर ट्रँगल ई एफ डी सिमिलर ट्रँगल ई जी एफ. ई एफ डी म्हणजे हा बिग ट्रँगल आणि ई जी एफ म्हणजे हा स्मॉल ट्रँगल. हे 2 ट्रँगल आपण सिमिलर दाखवले. जर ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो काय असतात? इक्वल. मग या ट्रँगलची आपण ई एफ साईड घेतली अपॉन, तर या ट्रँगलची कुठली साईड घेतली? जी ई इज इक्वल टू या ट्रँगलची आपण साईड घेतली डी ई, तर या ट्रँगलची कुठली साईड घेतली आपण? ई एफ. आता डी ई इंटू जी हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आणि ई एफनी ई एफला मल्टिप्लाय केल्यावर काय आला? ई एफ स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा, हा डी रिप्लेस आहे तसाच झाला, इंटू आहे तसाच, जी ई आहे तसाच. आता ई एफ म्हणजे काय? तर डायग्राममध्ये बघा, हा आहे ई एफ. आता ई एच ही आपली एक आहे रेडियस, एच एफ पण काय आहे? रेडियस. मग हा ई एचचं मेजर काय आहे? आर, आणि एच एफचं पण काय? आर. आर प्लस आर काय आला? 2R, म्हणजे हा ई एफ काय मिळतो आपल्याला? 2R. म्हणून ई एफला रिप्लेस काय केला आपण? 2R. आणि इथं स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा काय केला? स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर काय आला? 4 आणि आरचा स्क्वेअर काय आला? आर स्क्वेअर. हे आपलं टार्गेट होतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हां, तर आपला याच्यातला बघा तिसरा प्रश्न आहे. तर हा तिसरा प्रश्न कुठल्या 4 नंबरमधला तिसरा प्रश्न आहे. 4मध्ये आपल्याला 2 प्रश्न लिहायचे असतात, तर आपण 2 एक्सप्लेन केलेत. हा तिसरा प्रश्न आहे. तर ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल एल एम एन इन ट्रँगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, सी ए इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल एल एम एन सच दॅट बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू 5/4. आता इथं आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची. ट्रँगल ए बी सी आणि ट्रँगल एल एम एन सेपरेट ट्रँगल ड्रॉ करायचे. हा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 4.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. आता इथं ए बी सी ह्या क्वेश्चनमध्ये ए बी बी सी सी ए जी काय मेजरमेंट दिलेले आहेत सगळे ए बी सीचे मेजरमेंट दिलेले आहेत. आपल्याला एल एम एनचे मेजरमेंट नाहीत, तर ते एल एम एनचे मेजरमेंट फाईंड करावं लागते, मग आपण ट्रँगल ड्रॉ करू शकतो. तर ते कसं फाईंड करायचं बघा. ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल एल एम एन, हे 2 ट्रँगल सिमिलर आहेत त्यांनी सांगितलं. मग सिमिलर ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतात. ए बी अपॉन एल एम, याचा ए बी घेतला याचा एल एम, बी सी अपॉन एम एन याची बी सी साईड घेतली याची एम एन साईड, नंतर सी ए अपॉन एल एन याची सी ए साईड घेतली याची एल एन साईड घेतली.
आता ह्या तिन्ही रेशो इक्वल आहेत आणि आपल्याला हा रेशो दिलेला आहे. या रेशोचा ॲन्सर किती दिलेला आहे 5/4. मग आपण BC/MN इज इक्वल टू काय लिहिणार 5/4. म्हणजे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. तर मग BC/MN 5/4 आहे. तर ह्या तिघाचं पण ॲन्सर काय आहे 5/4. आता आपल्याला AB दिलेला आहे, BC दिलेला, CA दिलेला आणि LM MN LN फाईंड करायचा आहे. मग पहिलं काय करायचं, हा पहिला आणि शेवटचा रेशो टार्गेट करायचा. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर 5 इंटू काय येणार LM आणि 5 परत या साईडला जाऊन डिवाईड होतो. याचं कॅल्क्युलेशन करा, ॲन्सर येतं 4.4. नंतर हा सेकंड रेशो आणि लास्ट रेशो घ्यायचा. नंतर याच्यात परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू MN आणि 6 इंटू 4. 6 इंटू 4ला 5ने डिवाईड करा, ॲन्सर येतं 4.8. नंतर हा रेशो आणि हा रेशो घ्यायचा. म्हणजेच काय 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. मग हा 5 इंटू LN 5 इंटूचा परत पुढं जाऊन डिवाईड होतो. 4.5 इंटू 4 अपॉन 5 याचं ॲन्सर येतं 3.6. आता आपल्याला ॲन्सर मिळाले. ॲन्सर मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, डायग्राम ड्रॉ करायची. आता बघा डायग्राम ड्रॉ कशी करणार आपण, तर आपल्याला इथंच तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो मी. ABC ट्रायंगलमधला हा BC बेस आहे. ABC ट्रायंगलमधला BC किती दिलेला आहे, BC क्वेश्चनमध्ये दिलेला आहे बघा. BC दिलेला आहे 6 सेंटीमीटर. BC किती दिलेला आहे तुम्हाला 6 सेंटीमीटर. तर पेन्सिलने हा 6 सेंटीमीटर तुमचा BC 6 सेंटीमीटर काय करायचा फिक्स करायचा. हा काय आहे आपला B आणि हा C. याचं डिस्टन्स किती 6 सेंटीमीटर. हे आपण मनाने घेतलं आहे का, हे डिस्टन्स आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. BC दिलेला 6 सेंटीमीटर. BC दिल्याच्या नंतर आता आपला B आणि C पॉईंट इथं आहे. तर या ट्रायंगलचा A पॉईंट कुठं असणार आहे, वरती असणार आहे. म्हणजे ही साईड काय आहे आपली AB. तर AB पण दिलेला आहे आपल्याला. AB दिला 5.5. तर राऊंडरमध्ये काय करायचं तुम्ही 5.5 असं डिस्टन्स घेणार आणि इथं B वर राऊंडर ठेवणार आणि पुढे एक वरती एक काय करणार आर्क काढणार. आता नंतर हा झाला तुमचा AB. तर या साईडचा काय झाला AC दिलेला आहे 4.5. तर राऊंडरमध्ये परत 4.5 डिस्टन्स घेणार. राऊंडरमध्ये किती येणार 4.5. मी माझ्या याच्यात किती केलेलं आहे, तुम्ही घ्या तुमच्या राऊंडरवर. 4.5 डिस्टन्स घ्यायचं आणि C वर राऊंडर ठेवायचा. C वर राऊंडर ठेवून काय करायचं, हा आर्कला आर्क जोडून घ्यायचा आणि हा तुमचा काय झाला ट्रायंगल तयार झाला. हा काय तयार झाला ट्रायंगल. कुठला ट्रायंगल तयार झाला ABC ट्रायंगल तयार झाला. हा इथं आपला A पॉईंट आहे. AB किती दिलेला आहे तुम्हाला 5.5. AC किती दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर आणि हा पण सेंटीमीटर. आता ABC झाला. दुसरा आपला ट्रायंगल आहे LMN. मग LMNचा बेस काय आपला MN. मग MN आपण फाईंड केला. MN किती 4.8. इथं राऊंडरमध्ये ते काय करायचं स्केलनी 4.8 फिक्स करायचं. 4.8 मी 4.8 फिक्स केलं बरोबर. तर 4.8 काय आहे, मग इथं हा तुमचा M पॉईंट आणि हा कुठला N पॉईंट. डिस्टन्स किती 4.8. आता M आणि N पॉईंट झाला. आपला राहिला कोण ह्याच्यातला L पॉईंट राहिला. L कुठं येतं मग LM. ही साईड कुठली तुमची LM. आता LMचं डिस्टन्स किती बघा. LM तुम्ही फाईंड केला. LMचं डिस्टन्स किती 4.4. राऊंडरमध्ये काय करणार ते स्केलवरून राऊंडरमध्ये 4.4 डिस्टन्स घ्या तुम्ही. तर 4.4 डिस्टन्स घेतलं मी बरोबर. 4.4 डिस्टन्स घेतलं. M वर राऊंडर ठेवणार आणि एक काय करायचा आर्क काढायचा. नंतर हा झाला LM. हा आहे LN. LN किती 3.6. परत राऊंडरमध्ये मेजर किती घेणार 3.6 मेजर घ्या राईट. 3.6 मेजर घ्यायचं आणि इथं काय करायची आर्क काय करायचा ड्रॉ करायचा. आर्क ड्रॉ केल्या ती आर्क ड्रॉ केल्याच्या नंतर हा पॉईंट जोडून घ्यायचा. आता हा झाला तुमचा L पॉईंट. मग LM किती दिला आहे तुम्हाला, किती दिला LM बघा. LM दिला आपल्याला LM आपण फाईंड केला होता 4.4 सेंटीमीटर आणि LN फाईंड केला होता 3.6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटर. हे झाले तुमचं क्वेश्चन 4 मधले 3 क्वेश्चन झाले जे 4 मार्काला प्रश्न आहेत.
नमस्कार मित्रांनो, आता आपला हा शेवटचा प्रश्न चालू झाला, 5वा प्रश्न. 5व्यात 2 प्रश्न आहेत, त्याच्यातला एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, एकच क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर प्लीज कृपया आपल्या चॅनलला काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकी तुमच्या फ्रेंड्सला लिंक पाठवा, कारण हे बराच टाईम झालेला आहे आणि बराच टाईम आपण हे करून हे व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, वाटलं तर तुमच्या फ्रेंडला ह्यांना काय करा, शेअर करा. तर बघा 5th क्वेश्चन, 5व्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे. ह्याच्यात 2 क्वेश्चन आहेत, त्याच्यातला एकच क्वेश्चन सॉल्व करायचं. फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, इन फिगर अ सर्कल विथ सेंटर ओ इज शोन इन द डायमीटर ए बी, कॉड सी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट एम इफ ओ एम इज इक्वल टू एम बी. म्हणजे हा ओ एम आणि एम बी डिस्टन्स सेम आहे अँड सी एम इज इक्वल टू 2√3 सेंटीमीटर. देन फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. तर ह्या सर्कलची आपल्याला रेडियस फाइंड करायची, या सर्कलची काय करायची, रेडियस फाइंड करायची. तर सपोज आपण मानलं रेडियस ऑफ सर्कल आर, सर्कलची रेडियस आपण आर मानली, या सर्कलची रेडियस काय मानली आपण, आर. मग ओ सी, आता बघा हा ओ सी काय आहे, ओ सी आपली रेडियसच आहे. ओ सी जर आपण ड्रॉ केली नाही, पण जर ड्रॉ केली तर हा रेडियसच आहे. ओ सी आपण आर मानला. आणि ओ बी, हा ओ बी पण रेडियस आहे, ओ बी पण आपण काय मानला, आर. मग ओ सी आणि ओ बी, ओ सी आणि ओ बी दोन्ही पण काय इक्वल आहे का, कारण दोन्ही पण रेडियस आहे, दोघाला आपण आर मानलं. आता जो ओ एम आहे हा आला आपला ओ एम. ओ एम आणि एम बी इक्वल आहे, याचा अर्थ हा ओ बी, हा ओ एम हा ओ बीच्या काय निम्मा आहे. ओ एम हा ओ बीच्या काय निम्मा, म्हणजेच हा कुणाच्या निम्मा आहे, आरच्या निम्मा आहे. कारण ओ बी काय आर आहे, ओ बी काय आपला आर, बंद कर दे, ओ बी काय आर आहे आपला. तर हा ओ एम कुणाच्या निम्मा आहे, ओ बीच्या निम्मा आहे, म्हणजेच हा ओ एम ह्या आरच्या निम्मा आहे. म्हणून ओ एम इज इक्वल टू आर अपॉन 2. ह्याला इक्वेशन आपण काय म्हणलं, 1. आता इन ट्रँगल ओ सी एम, आता बघा ओ सी एम हा ट्रँगल, हा जो ओ सी एम या साईडला जो ट्रँगल तयार होईल त्या ट्रँगलला आपण टार्गेट केलं तर हा 90 डिग्रीचा अँगल आहे. मग इथं पायथागोरस थिअरम यूज करायचं. पायथागोरस थिअरम यूज जर तुम्ही केलं तर पायथागोरस थिअरम यूज केल्यावर काय येणार आहे बघा. आता इथं 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणल्यावर हायपोटेनस कोण आहे, ओ सी. फॉर्म्युला काय येणार, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर, म्हणजे हा आला ओ एम स्क्वेअर प्लस दुसरी साईड कुठली, सी एम स्क्वेअर, हा आला सी एम स्क्वेअर. मग ओ एम आपण फाईंड करून घेतलेला आहे. इथं ओ एम काय आहे आपला आर अपॉन 2. मग इथं ओ एमला रिप्लेस काय केला, आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी एम क्वेश्चनमध्ये दिलता, सी एम क्वेश्चनमध्ये दिला आहे. क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला 2√3 स्क्वेअर, 2√3 हा सी एम क्वेश्चनमध्ये दिलता. मग सी एमला रिप्लेस काय केला आपण, 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे आरचा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर काय आला 4 प्लस आहे तसाच 2चा स्क्वेअर काय आला 4. या दोघांच्या मध्ये साईन नाही तर इंटूचा साईन, रूटमधला जो नंबर आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर रूटचं साईन निघून जातं. तर आता कंटिन्यू मग हा पुढं आर स्क्वेअर आहे तसाच आला, नंतर हा आर स्क्वेअर आहे तसाच, 4 आहे तसाच प्लस आहे तसाच, 4 3 काय आला 12, 4 3 काय आला 12. आणि नंतर आता हा आर स्क्वेअर अपॉन 4 जर राईट साईडचा लेफ्ट साईडला पाठवला, तुम्ही राईट साईडचा लेफ्ट साईडला पाठवला तर मायनस होतो. आर स्क्वेअर आहे तसाच, हा राईटचा लेफ्टला गेला मायनस झाला, आर स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू राईटला काय राहिला 12. आता ह्या आर स्क्वेअरचा डिनोमिनेटर काय नाही म्हणजे काय 1 आहे, तर याचा डिनोमिनेटर 1, याचा डिनोमिनेटर काय 4, म्हणजे डिनोमिनेटर काय आहे सेम नाही. सेम नसेल तर सबट्रॅक्शन कशी करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आर स्क्वेअर इंटू 4 काय येणार 4r स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर इंटू 1, इथं काय नाही म्हणजे काय 1 आहे, आर स्क्वेअर इंटू 1 काय आला आर स्क्वेअर अपॉन 4 इंटू 1, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर बरोबर मल्टिप्लिकेशन काय आला 4 इज इक्वल टू 12 आहे तसाच. आता नंतर बघा हा 4 स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, इथं याचा कोइफिशियंट काय नाही, याचा अर्थ 1 आहे. 4 - 1 किती आला 3, म्हणजे 3r स्क्वेअर अपॉन 4 आहे तसाच इज इक्वल टू 12 आहे तसाच. आता 4 अपॉन आहे ते डिवाइड आहे, तर राईट साईडला गेल्या मल्टिप्लाय झाला, मग 12 4 = 48. परत हा 3 आणि आर दोघांच्या मध्ये इंटूचा साईन आहे, 3 या साईडला गेला तर डिवाइड झाला, 48ला 3ने डिवाइड केला, आन्सर काय आलं 16. पण आपल्याला आर पाहिजे, आर स्क्वेअर नाही पाहिजे, त्यामुळे स्क्वेअर रूट घेतला आपण, तर 16चं स्क्वेअर रूट काय आलं 4. तर आपला हा 5th मधला 5व्यातला पहिला क्वेश्चन काय झालेला आहे
संपलेला आहे. आता हा आपला क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चन पेपरमधला हा आपला शेवटचा क्वेश्चन आहे बघा. इन फिगर इफ अ इफ एरिया ऑफ ट्रायंगल DBM is equal to 4 cm, area of triangle AMC is equal to 12 cm, area of triangle BMC is equal to 16 cm, then find the area of triangle ADM. तर ADMचा एरिया फाइंड करायचा आहे आपल्याला. 3 ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे, एका ट्रायंगलचा एरिया विचारलेला आहे. आता बघा 2 ट्रायंगल टार्गेट केले आपण. काय केलं सुरुवातीला? एरिया ऑफ ट्रायंगल BDM ट्रायंगल कुठे आहे बघा, BDM म्हणजे हा जो स्मॉल ट्रायंगल आहे तो ट्रायंगल BDM अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC कुठं आला, BMC हा खालच्या साईडचा स्मॉल ट्रायंगल. आता बघा BDM आणि BMC यांच्यातला तर इक्वल हाईट आहे, कारण ह्या दोन्ही ट्रायंगलचा काय हाईट काय इक्वल आहे. या ट्रायंगलचा आपण DM बेस पकडला तर आपल्याला B पासून हाईट काउंट करावं लागेल आणि या ट्रायंगलचा जर MC बेस पकडला तर B पासून हाईट आपल्याला काय करावं लागेल, काउंट करावं लागेल. मग आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलं, जर 2 ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, बेस अपॉन बेस. मग ह्या BDM याचा बेस काय पकडला त्यांनी, DM, आणि BMC याचा बेस काय पकडला, MC. म्हणून या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय आला, DM अपॉन MC. रिझन काय द्यायचं, इक्वल हाईट. पण आपल्याला BDM क्वेश्चनमध्ये दिला 4, BMC दिला 16. मग BDMच्या जागेवर काय लिहिला 4, BMCच्या जागेवर काय लिहिलं 16 इज इक्वल टू DM आहे तसाच, MC आहे तसाच. आता 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16 म्हणजे हा रेशो काय कन्वर्ट काय होईल 1/4. म्हणजे DM अपॉन MC इज इक्वल टू काय आला 1/4. DM अपॉन MC इज इक्वल टू काय आला 1/4. याला इक्वेशन काय म्हणलं 1. आता दुसरे 2 ट्रायंगल टार्गेट करायचे. ADM बघा आता ADM म्हणजे हा ट्रायंगल आणि दुसरा कुठला AMC म्हणजे हे 2 ट्रायंगल. आता ह्या 2 ट्रायंगलचा पण जर समजा या ट्रायंगलचा हा DM हाईट पकडली तर A पॉईंटपासून ते DM जर बेस पकडला तर A पॉईंटपासून आपण हाईट काउंट करणार. हा जो ट्रायंगल आहे त्याचा MC बेस पकडला तर A पॉईंटमधूनच आपण हाईट काउंट करणार. याचा अर्थ दोघांची हाईट काय आहे, इक्वल आहे. जर ह्या दोघांची हाईट इक्वल आहे तर ह्यांचा एरियाचा रेशो काय येणार, बेस अपॉन बेस. मग या ADM या ट्रायंगलचा बेस काय आहे DM आणि AMC या ट्रायंगलचा पण बेस काय आहे MC. मग आपल्याला ऑलरेडी वी नो म्हणजे DM अपॉन MCची व्हॅल्यू आपल्याला माहीत होती काय 1/4. मग आपण याला रिप्लेस 1/4 करू शकतो ना. हा ADM अपॉन AMC आहे तसंच ADM अपॉन MSC ती AMC इज इक्वल टू DM अपॉन MCच्या जागा आपण काय लिहिलं 1/4. का, कारण याची व्हॅल्यू आपण वरती इक्वेशन 1मध्ये फाइंड केलेली. आता बघा वी आर गेटिंग एरिया ऑफ ट्रायंगल AMC. पण AMC जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया बी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. हा AMCचा जो एरिया आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 12, बरोबर. मग आता आपण ADM आहे तसंच लिहिला, हा AMC आहे तसंच लिहिला, 1/4 आहे तसंच लिहिला. फक्त आता AMCला रिप्लेस काय केला 12, कारण AMCचा एरिया आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. आता इथं दोघांच्यामध्ये इक्वलचं साईन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. ADMनी कुणाला मल्टिप्लाय करायचं 4ला आणि 1नी कुणाला मल्टिप्लाय करायचं 12ला. मग हा जो 4 आहे परत राईट साईडला गेल्यावर काय होणार डिवाइड. आपण काय हा जो ADMचा जोडीदार करून होता 4 तो 4 इंटू होता, या साईडला गेल्यावर परत काय झाला डिवाइड. आणि 12 1 जा 1 12 आणि 4नी जर 12ला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 4 3 जा 12. म्हणजे एरिया ऑफ ADM हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया किती आला 3. तर आपला हा एकदम छानपैकी क्वेश्चन पेपर विथ ॲन्सर सकट म्हणजे ॲन्सर बरोबर एक्सप्लेन केलेला आहे. तर प्लीज सर्व मुलांनी काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला यांना ही आपली लिंक पाठवा, त्यांना पण लाईक आणि सबस्क्राईब करायला हवा. जर कुणाला काही क्वेश्चनमध्ये किंवा कुठल्या एक्सप्लेनेशनमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स करा किंवा कमेंट्स करा, त्या कमेंट्सचे ॲन्सर मी देईन.